युरिन इन्फेक्शन म्हणजे मूत्राचा जे संसर्ग ज्याला म्हणतो आपण, तर स्त्रियामध्ये आढळण्याचं प्रमाण जास्त आहे आणि ते कशामुळे जास्त आहे त्याचे आपण कारणे जाणून घेऊयात. बऱ्याचदा काय होतं की सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करताना बाथरूम अस्वच्छ आहेत म्हणून स्त्रियांकडून बाथरूम यूज केले जात नाहीत आणि लघवी कंट्रोल केली जाते. तर अशा कुठल्याही कारणास्तव जेव्हा लघवी कंट्रोल केली जाते तर त्यावेळेस साठलेल्या लघवीमुळे त्यातील बॅक्टेरियामुळे मध्ये आपल्याला युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. सेकंडरी असं आहे की स्त्रियांचा मूत्रमार्ग हा नैसर्गिकरित्या छोटा असतो आणि हे एक त्या कारण होऊ शकेल की त्यांना युरिन इन्फेक्शन होत असतं. तिसरं म्हणजे ई कोलाई बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे त्यांना युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात त्याच्यामध्ये. आणि चौथी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस युरिन पास केली जाते तेव्हा तर पाण्याचा व्यवस्थित वापर केला नाही, हायजीन मेंटेन केलं नाही आहे, स्वच्छता मेंटेन केली नाही, तर या हायजीन मेंटेन न करण्यामुळे देखील तुम्हाला स्त्रियांना युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. युरिन इन्फेक्शनची लक्षणं म्हणजे ओटीपोट दुखतं, लघवीला जळजळ होऊ शकते आणि थंडी वाजून ताप येतो. या साधारण 3 लक्षणावरून आपल्याला लक्षात यायला हवं की आपल्याला युरिन इन्फेक्शन झालेलं आहे. तुम्ही होमिओपॅथिक मेडिकल शॉपमधून ॲपिस मेल 30 याच्या गोळ्या बनवून त्यांना सांगा की 1 ग्रामची बॉटल हवी आहे आणि त्या साबुदाण्यासारख्या छोट्या गोळ्या असतात साखरेच्या. आणि या गोळ्या तुम्ही दिवसातून 4 ते 5 वेळेस घेतल्यात, एक 5-5, 6-6 गोळ्या जेवळ टाकून झगडल्यात तर तुम्हाला इन्फेक्शनच्या प्रायमरी स्टेजमध्ये बऱ्यापैकी फरक जाणवेल. परंतु जर तुम्हाला सारखं इन्फेक्शन होत असेल तर बरेचसे कारणं वेगळी असू शकतात. त्यासाठी तुम्ही युरोक्झिम नावाचं आमचं एक प्रोडक्ट आहे ते देखील तुम्ही वापरून बघू शकता. व पेशंटला आणि व्ह्युअर्सना एक विनंती आहे की मी एक 365 दिवस अशा प्रकारच्या आरोग्याच्या संदर्भातल्या टिप्स किंवा माहिती तुम्हाला शेअर करणार आहे. परंतु आम्ही फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही आहे. तर कृपया आमचं एक यूट्यूब चॅनल आहे सेकंड ओपिनियन डॉक्टर संजय राठोड. या चॅनलवर तुम्हाला याच्यानंतर बऱ्याचशा मोठ्या मुलाखती वगैरे किंवा डिबेट्स किंवा एक 4 ते 5 मिनटाचं एखाद्या आरोग्यातील विषयावर किंवा आजारावर उपचारावर एक विस्तृत चर्चा ज्याला सविस्तर चर्चा ज्याला म्हणू आपण ते तुम्हाला बघायला मिळू शकते. तर तुम्ही यूट्यूब चॅनलला देखील शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद.